आणि विज्ञान शाखेचा खरंतर प्रवास म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे विज्ञान शाखेने वाटचाल केलेली आहे. सर विभाग प्रमुख मी जेव्हा इथे लागलो तेव्हा विभाग प्रमुख आले आणि विज्ञान शाखेमध्ये आपण पाहतो सरांनी जो काही बदल घडलेला आहे. यानंतर मी मनोगत सांगण्याकरिता आमंत्रित करतो आयक्यूएसटी कोऑर्डिनेटर डॉक्टर विजय खडसे सर. त्यानंतर मी आमंत्रित करतो इंग्रजी विभागातील डॉक्टर अनुप गुंडे सर. धन्यवाद सर. आजच्या या सत्कार व सेवानिवृत्ती सोहळ्याचे सत्कारमूर्ती डॉक्टर किशोर कदम सर गदम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गुरुकर सर, सन्माननीय प्रमुख अतिथी ॲडव्होकेट सुधाताई काळे, आदरणीय मंच आणि माझ्या सहकारी बांधवांनो, आज 30 एप्रिल आपल्यातील एक आमचे ज्येष्ठ बंधू, अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, रोखोक बानाजांचा आपल्या संपूर्ण सेवेमध्ये राहिला असे डॉक्टर किशोर कदम सर आज सेवानिवृत्त होत आहे. नियत वयोमानानुसार प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा क्षण येणार आहे. मी या महाविद्यालयात 2010 साली लागलो, परंतु कदम सरांचा आणि माझा परिचय त्याच्या आधीच झाला. कागदोर होते त्यावेळी कदम सर चांदूर रेल्वेला होते आणि माझा एक जो प्रिय मित्र होता त्यांनी माझे काही कागदपत्र चांदूर रेल्वेच्या महाविद्यालयात वापरले होते. म्हणून मी म्हणतो की माझा आणि यांचा पहिला परिचय हा कागदोपत्री होता. माझे कागदपत्र एका दुसऱ्या महाविद्यालयात वापरण्यात आले, त्याचा गैरवापर झाला आणि सरांवर दबाव आला त्यावेळी की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये होते तिथे घुमळे नावाचा एक व्यक्ती लागलेला आहे आणि अशा अशा प्रकारचा त्याच्या कागदपत्राचा घोळ आहे, त्याचे कागदपत्र दुसऱ्याच महाविद्यालयाने वापरलेले आहेत. आणि सरांवर बराच दबाव त्यावेळी आला असेल, मला माहिती आहे. सगळ्याच काही संस्था आपल्या संस्थेसारख्या चांगल्या संस्था नसतात, परंतु सरांनी बाणेदारपणे त्या व्यक्तीला उत्तर दिलं की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा मी गैरप्रकार करणार नाही, कारण की तो व्यक्ती त्या ठिकाणी नोंदी करत आहे. हा माझा पहिला अनुभव झाला. एखाद्या व्यक्तीच्या कृतीवरून, त्याच्या बोलण्यावरून बऱ्याचदा लोक दुखवले जातात. लोकांना वाटते की हा व्यक्ती आपल्याला उपमर्द करतो आहे बोलताना, परंतु गोड बोलणारे व्यक्ती वेगळे असतात आणि रोखोक बोलणारे व्यक्ती हे वेगळे असतात. त्यापैकी कदम सर त्यांनी ओठात एक आणि पोटात एक हे असं कधीच ठेवलेलं नाही. शिस्त हा त्यांचा बाणा होता आणि ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी लागल्यापासून बघतो आहे की वाणिज्य विभाग असो, कला विभाग असो किंवा विज्ञान विभाग असो, त्यामध्ये विज्ञान विभागामध्ये आपले पिरियड्स रेग्युलर कसे होतील, प्रार्थना कशी रेग्युलर होईल, प्रत्येक तासिकेवर तो शिक्षक गेलेला आहे की नाही हे वैयक्तिकरित्या व्यक्तिगतरित्या सर जवळ होते. मी या महाविद्यालयात लागलो तेव्हापासून मला 2 व्यक्तींची त्यांना मी हाडाचे शिक्षक मिळेल असे पहिले होते नांदुरकर सर, त्यांची मी लिंग आठवण काढतो, आमच्याकडून तळागा त्यांची आठवण काढतो. आणि नंतर मी नाव घेतलं ते डॉक्टर किशोर कदम सरांचं की या महाविद्यालयात येणारे जे विद्यार्थी आहेत ते अतिशय गरीब घरचे आहेत, गरजू आहेत, त्यांना आपण पूर्ण मार्गदर्शन दिलं पाहिजे. या महाविद्यालयाचे जे संस्थापक होते स्वर्गीय दादासाहेब, त्यांनी ज्या भूमिकेतून ही महाविद्यालयाची स्थापना केली त्या भूमिकेला आपण आपल्या परीने जे काय आपल्याला मुलाची बाबी आपल्याला जे करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि यासाठी अतिशय प्रामाणिकपणे जीव तोडून प्रयत्न करणारे आमचे कदम सर आहेत. त्यांच्या शिस्तीखाली आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. आम्हाला सर आपला खरोखरच अभिमान आहे. आज आपण सेवानिवृत्त होत आहात, यानंतरही आपण आपले छंद, आपलं आरोग्य यासाठी जास्त वेळ कदाचित देऊ शकाल, कारण की मी स्वतः पाहिलं आहे की या तळमळीने सर या ठिकाणी परीक्षा घ्यायचे किंवा आपल्या विभागाचे कार्यक्रम आयोजित करायचे. 1-2 वेळा विज्ञान दिवस कार्यक्रमाला माझे अध्यक्ष म्हणून जाण्याचा योग आला. त्यावेळी त्यांच्या कामामधलं परफेक्शन आणि डेडिकेशन
ही अतिशय सन्मानाची गोष्ट असते की त्याचे विद्यार्थी हे उच्च स्थानावर पोहोचतील, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये. असे 32 वर्ष तर आपण या ठिकाणी सेवा दिलेली आहे. 32 पिढ्या या ठिकाणी आपण घडवलेल्या आहेत. आर्मी सारख्या या सेमी अर्बन क्षेत्रामध्ये विज्ञान महाविद्यालय चालू करताना आपण खूप मेहनत घेतलेली आहे. आपल्यासोबत अर्थातच डॉक्टर देवरुखकर सर आणि आपले विज्ञान विभागाचे बाकी सहकारी होते. संस्थेचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपण विज्ञान शाखा सुरू केली आणि त्या तालुक्यामध्ये विज्ञानाचं शिक्षण ग्रामीण भागातील मुलामुलींना मिळालं. ही आमच्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट, या संस्थेसाठी, या शहरासाठी. आज आपण सेवानिवृत्त होत आहात. यानंतर आपण आपल्या आरोग्यासाठी वेळ द्याल, आपलं आरोग्य चांगलं राहील, आपले छंद आपण जोपासावे. तसंच या महाविद्यालयाला ज्या ज्यावेळी आपल्या मार्गदर्शनाची गरज पडेल त्या त्यावेळी आपण निश्चितच उपस्थित राहाल. कारण की हाडाचा शिक्षक मिळणे, तळमळीने काम करणारा व्यक्ती मिळणे ही कुठल्याही संस्थेसाठी, कुठल्याही महाविद्यालयासाठी अतिशय मोलाची आणि महत्त्वाची बाब असते. आपण त्यापैकीच एक व्यक्तिमत्व होतात आणि पुढेही राहणार. आपणास उर्वरित आयुष्यासाठी आरोग्यमय आणि आनंदमय शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद पुढे सर. या ठिकाणी